तसं जेसीबी मध्ये एवढं कमी डिझेल लेवल ठेवून कधीच काम करायला नाही पाहिजे, पण कधी कधी पर्याय नसतो. आज सकाळी साईटवरती गेलो तर केबिनचं इंटेरियर पूर्णपणे क्लीन होतं, पण केबिनच्या बाहेर आणि जेसीबीच्या काचांवरती एवढी सगळी धूळ साचली होती की काम करायची इच्छाच होत नव्हती. मग एक फडका हातात घेतला आणि सगळ्या क्लीन करून घेतल्या. तोपर्यंत आमचे सर पण साईडवरती आले होते. तसे आमचे सर आम्हाला सकाळ सकाळ कधीच तोंड दाखवत नाही, पण आज योग चांगला होता. आमच्या दोन्ही जेसीबींना आम्हाला डिझेल टाकायचं होतं. एका जेसीबीला सर टाकणार होते आणि एका जेसीबीला कंपनीवाले पैसे पाठवणार होते. दुसऱ्या मशीनच्या ऑपरेटरने डिझेल वगैरे टाकून तो साईडवरती निघून गेला, तरी सुद्धा माझा डिझेल टाकण्यासाठी नंबर आला नव्हता, कारण मी कंपनीमध्ये स्कॅनर पाठवला होता आणि पैसे काही लवकर येत नव्हते. म्हणून मी जेसीबी एका साईडला पार्क करून ठेवला. थोडा वेळ वाट बघितली आणि कंपनीवाल्यांनी पैसे पाठवले. त्याच्यानंतर मी पण डिझेल टाकून घेतलं आणि साईडवरती गेलो. साईडवरती गेल्यानंतर सगळ्यात पहिला आजचा जॉब मला भेटला तो मुरुम लेवल करायचा. बाय द वे हे काम करायला मला थोडासा वेळ गेला, कारण मुरुमाच्या नावाखाली सगळी दगडच साईडवरती आणून टाकली होती. आणि अशी कामं करत असताना मी मुरुमाला 2 पार्ट्समध्ये डिवाइड करतो. म्हणजे पहिला लेअर हा दगडांचा असतो आणि त्याच्यावरती बारीक मुरुमाचा अजून एक लेअर. आणि मुरुम लेवल करण्यासोबत मला कंपनीमध्ये जाण्यासाठी रस्ता पण तयार करायचा होता. थोडा वेळ गेला आणि रस्ता वगैरे व्यवस्थित तयार करून दिला. याच्यावरती आता रोलर पण मारायला लागणार आहे, म्हणजे रोलर मारल्यानंतर प्रॉपर लेवल दिसून येईल. तसं तर आजचा माझा पूर्ण दिवस लेवल करण्यामध्येच गेला, कारण काल जे आपण कॉलमचं एक्सकॅव्हेशन केलं होतं त्याचं मटेरियल भरपूर असं निघलं होतं. आणि ते एक्स्ट्रा मटेरियल लेवल करण्याचं मुख्य कारण म्हणजे लेबर्सला व्यवस्थित काम करता येतं आणि आरएमसीची गाडी पण व्यवस्थित लागते. बाय द वे हा सीन म्हणजे माझ्या जेसीबीतला कॉकपिट व्ह्यू तुम्ही कन्सिडर करू शकता. जेसीबी आतून चालवताना असा काही दिसून येतो. दुपारी दुसऱ्या जेसीबीचे जे ऑपरेटर आहेत त्यांनी हात वरती केले होते, म्हणजे जेसीबी बंद करून बसले होते, कारण गरमी एवढी वाढली आहे आणि त्यांच्या जेसीबीतला फॅन बंद पडला होता. आमचे सर परत साईडवरती आले होते आणि फॅनची चौकशी करत होते. त्या मशीन मधला जुना फॅन काही रिपेअर होण्यासारखा नव्हता. मग आमचे सर नवीन फॅन घेऊन आले होते आणि इन्स्टॉलेशनचं काम मला दिलं होतं. बाय द वे अजून तरी उन्हाळा म्हणावं तसं चालू झाला नाहीये. आता तरी ऊन कमी आहे, म्हणून ऑपरेटर ऍटलीस्ट काम तरी करतात आहे. पुढे येणाऱ्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये एवढं भयंकर ऊन असतं की ऑपरेटर्सला केबिन मध्ये बसून काम करणं सुद्धा शक्य होत नाही. सो माझं सजेशन एवढंच आहे की ऑपरेटर्सच्या कम्फर्टसाठी तुम्ही जेसीबी मध्ये एसी बसवला तर बेस्ट राहील. म्हणजे तुमच्या ऑपरेटरला काम करायला कम्फर्ट भेटेल आणि तुमचाही बिझनेस चांगला ग्रो होईल.